तर उर्दूतील छत्रपती संभाजीनगर या नावामुळे आता नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। जे नाव लिहिण्यात आलेलं आहे ते देखील आम्ही तुम्हाला दाखवतोय। छत्रपती संभाजीनगर मराठीमध्ये, यासोबतच हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये आणि त्याखाली उर्दूमध्ये नाव लिहिण्यात आल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय। भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केनेकर यांनी आता या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। लोकशाही मराठी सोबत त्यांनी संवाद साधताना देखील त्यांची भूमिका मांडली आणि रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार केली असं देखील त्यांनी लोकशाही मराठीला सांगितलेलं आहे। तर रेल्वे फलकावर उर्दूतील छत्रपती संभाजीनगर नावामुळे आता नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे आमदार संजय केनेकर यांनी आता कडाडून विरोध केला। ज्या अधिकाऱ्याने हे सगळं केलं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, उर्दूतील नाव काढा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। निजामी भाषा आमच्यावर थोपवली जाते, संजय केनेकर यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। आता यानंतर या नावाच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण संजय केनेकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे या संदर्भातली तक्रार केल्याचं त्यांनी म्हटलंय। आता केंद्राकडनं रेल्वे विभागाला काही निर्देश दिले जातात का आणि या नावामध्ये काही बदल केला जातो का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।